आजच्या ठळक बातम्या. कोकण हापूस उत्पादक विक्रेत्यांचा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. अलिबाग शहरात ठिकठिकाणी आदिशक्तीचा जागर. रत्नागिरी जिल्ह्यातील नवदुर्गा देवींच्या दर्शनासाठी निघाली दर्शन यात्रा. मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान. नवरात्रीत दाभोळच्या श्री चंडिका देवीचे गुहेतून दिव्याच्या प्रकाशात दर्शन. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेच्या वतीने लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील समस्यांबाबत आंदोलनात मागण्या करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करावा. प्रदूषणकारी कारखान्यांना थारा देऊ नये. पाऊस अद्याप पडत असल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा. मोकाट गुरांचा त्वरित बंदोबस्त करावा. भटक्या कुत्र्यांचा बिमोड करावा अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादक संघ, पावस परिसर आंबा उत्पादक संघ, मंगलमूर्ती आंबा उत्पादक संघ आडिवरे, रवळनाथ आंबा उत्पादक संघ करबुडे, मत्स्य उत्पादक संघटना यांचा सहभाग होता. आम्ही ज्या जाहीरनाम्यात सरकारने असं सांगितलं होतं आलेलं सरकार की आम्ही त्या सगळ्या सरकार ज्या शेतकऱ्यांचे 7/12 कोरे करू आणि याच्यात आम्हाला कर्जमुक्त करू, ती अंमलबजावणी त्वरित करावी आणि 2025 जे काय अवकाळी पावसाची नुकसान भरपाई ती मिळावी. त्या आमचं जे काय विम्याचे पैसे आहेत, आता दुसरं पीक चालू झालं तरी अजून विम्याचे पैसे देत नाही. ते जे विमा कंपन्यांना त्वरित पैसे द्यायला भाग पडावेत अशा आमच्या रास्त मागण्या आहेत. देणार नाही. आदिशक्तीचा नवरात्र उत्सव सर्वात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पावसाचा व्यत्यय येत असला तरीही भाविकांचा उत्साह कमी नाही. अलिबाग शहरात देखील हा उत्सव साजरा होत असून शहरातील काळंबा देवीच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. मंदिराबाहेर विविध प्रकारची दुकाने लावल्याने उत्सवाला जत्रेचे स्वरूप आले आहे. तसेच शितोळे आळीमध्ये साजऱ्या होत असलेल्या शितोळे देवीच्या उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही चलचित्रांचे आकर्षण आहे. माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांच्या निवासस्थानी हा उत्सव साजरा होत आहे. तर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सप्त आसरा देवीच्या मंदिरात देखील उत्सव साजरा होतोय. नवसाला पावणाऱ्या देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर मारुती नाका येथील शिवराय मित्र मंडळ आयोजित उत्सवात देवीची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये हे मंदिर असल्यामुळे त्याला विशेष एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जे अभ्यागत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येतात ते आवर्जून मातेचं दर्शन घेतात आणि ह्या मातेबद्दल असं म्हटलं जातं की तुम्ही श्रद्धेने जर कोणतीही मागणं देवीकडे जर मागितलं तर ते निश्चितपणे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं फळ मिळतं. माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. मी 20-22 वर्ष या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काम केलं आणि अजूनही या सेवेच्या माध्यमातून इथे मी जोडला गेलेलो आहे. गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद वेळणेश्वर गटातील नारी शक्तीला देवी शक्तींचे दर्शन व्हावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद वेळणेश्वर गटातील नरवण आणि पिंपर या गावातील महिलांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नवदुर्गा देवींचे दर्शन व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद सदस्य सौ नेत्रा ठाकूर यांच्या सौजन्याने नरवण आणि पिंपर या गावातून 2 एसटी गाड्या नवदुर्गा दर्शनासाठी रवाना झाल्या आहेत. त्यामुळे नारी शक्तीला देवी शक्तींचे दर्शन होणाऱ्या उत्साहाने वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील महिलांच्या आनंदाला नवचैतन्य आले आहे. शासनाच्या आरोग्य विभागामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयाच्या शहरातील लेडी कुलसुम बेगम हॉस्पिटलमध्ये माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. तज्ज्ञ डॉक्टरांनी शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील महिलांची रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंतरोग, स्तन आणि गर्भाशय, मुख आणि मुख कर्करोग, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी तसेच लसीकरण सेवा, रक्त आणि हिमोग्लोबिन क्षयरोग, सिकसेल आजार आणि रक्तक्षय तपासणी करण्यात आली. यावेळी विशेष तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन करून विविध योजनांची माहिती देण्यात आली. कुत्रे चावल्यानंतरचे जे आजार होते, रेबीज जो आजार होता, पुन्हा डांगा फुटला आहे, पुन्हा क्षयरोगाचं पण प्रमाण आता जेव्हा अगोदर होतं तेवढं राहिलं नाही, कारण आपण या सगळ्याचं निदान करतोय, त्याच्यावर ट्रीटमेंट देतोय. त्याच्यामुळे सगळ्यांनी मला असं वाटतं की आज आपल्याकडे अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमधून सगळे तज्ज्ञ आले आहेत. मेडिसिन डिपार्टमेंटचे लोक आहेत, पिडियाट्रिशियन आहेत, म्हणजे बालरोग तज्ज्ञ आहेत, अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि त्वचारोग तज्ज्ञ आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत.
या सगळ्यांचा आपण जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा. तुम्ही इथून गेलं तर आणखी 4 लोकांना सांगावं आणि त्यांनी यावं. आणि हे अभियान जे आहे ते 2 तारखेपर्यंत चालू आहे, 2 ऑक्टोबर पर्यंत चालू आहे. त्यामुळे या अभियानामध्ये सगळ्यांनी इन्व्हॉल्व्ह व्हावं, सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त फायदा घ्यावा. दापोली तालुक्यातील दाभोळ गावी प्रतिमाता वैष्णोदेवीसारखे गुहेतून दिव्याच्या प्रकाशात मार्ग काढत आई श्री स्वयंभू चंडिका देवीचे दर्शन होते. मंद दिव्याच्या प्रकाशात देवीचे रूप अधिक तेजोमय दिसते. दाभोळची आई श्री चंडिका देवी हे जागृत देवस्थान. नवरात्रीत देवीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. 9 दिवस पूजा, पठण आणि परिसराला जत्रेचे स्वरूप असते. नवरात्रीला विविध भागातून भक्तगण दर्शनाला येत असल्याने परिसरात उल्हासाचे वातावरण पसरते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.